वेगवेगळ्या स्टुडंट्सना वेगवेगळी फी करणं शक्य नाही होत. तर देर आर द टू वेज. वन इज स्कॉलरशिप्समध्ये आम्ही शासनाला कळवलेले की ज्या ज्या स्कॉलरशिप स्कीम्स आहेत त्याच्यात एक्झामिनेशन फीज विल बी इन्क्लुडेड अँड रिएम्बर्स टू द स्टुडंट. आणि दुसरं आपली वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यातनं कमवा शिकवा. सो ऑल दोज योजना सगळ्या स्टुडंट्सनी वापराव्या सो दॅट यू आर बिकमिंग इंडिपेंडेंट अँड हॅव्हिंग युअर ओन इन्कम ऑल्सो. तर ते पण दोन्ही गोष्टी करू शकाल. अजून काही सांगायचंय का त्यांना? PSW पाटील साहेब. मॅडम, फीच्या संदर्भात जे दुष्काळग्रस्त आहेत त्याला महाराष्ट्र शासनाने एक GR काढलेला होता. त्या तालुक्यामधले जे लोक आहेत त्या महाविद्यालयाने त्यांचे प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठवावे. तर त्याच्यातून तो जर विद्यार्थी दुष्काळग्रस्त तालुका जो राज्य सरकारने डिक्लेअर केलेला आहे त्यातला असेल तर त्यांना शासनाकडनं ती मदत आहे मॅडम. पण आपल्या स्कीम्स पण पोरांपर्यंत पोहोचतायत ना की त्यांना कसं थोडं बहुत कमवता येईल वगैरे. अर्न अँड लर्न स्कीम मध्ये त्यांच्या कॉलेजकडनं प्रस्ताव जर आला तर आपण ते त्याच्यात जर पात्र झाले. शासनाने लेटेस्ट स्कीम काढली आहे मुलींसाठी बिलो सर्टन फायनान्शियल यांच्यासाठी नो फीज. तर त्याच्यात सुद्धा आम्ही लिहून पाठवलंय की फीज